या अध्यादेशाचा केवळ आप पक्षाचं सरकार केवळ त्यांनाच धक्का बसला असं नाही आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल देऊन हे स्पष्ट केलेलं होतं की पोलीस, लॉ अँड ऑर्डर आणि लँड म्हणजे भूमी हे तीन विषय सोडता अन्य बाबतीत दिल्ली सरकारला कायदे करण्याचे अधिकार आहेत। अशा प्रकारे दिल्ली सरकारचं महत्त्व म्हणजे दिल्ली सरकारचा अधिकार मान्य करणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार होता। पण याचे जे परिणाम आहेत ते मात्र अत्यंत भयानक आहेत। सध्या दिल्लीच्या वातावरणात खूप गाजणारे किंवा वादग्रस्त झालेले असे दोन विषय आहेत आणि ते म्हणजे भारताच्या संसदेच्या नव्या वास्तूचं उद्घाटन आणि दिल्ली सरकारच्या बाबत केंद्र शासनाने पारित केलेला अध्यादेश। दिनांक 12 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने दिल्ली सरकारच्या सेवाविषयक अधिकाराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि त्यामध्ये संविधान पीठाने असं स्पष्ट केलं की दिल्लीच्या बाबतीत लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन हे तीन विषय सोडता अन्य सर्व विषयांच्यावर वैधानिक म्हणजे लेजिस्लेटिव्ह तसंच कार्यकारी अधिकार हे दिल्ली सरकारला असतील। या निर्णयाचं दिल्लीतल्या सरकारने विशेषतः आम आदमी पक्षाच्या सरकारने खूप स्वागत केलं आणि खूप आनंद व्यक्त केला। पण हा आनंद त्यांचा अल्पजीवी ठरला, कारण 19 मे 2023च्या संध्याकाळी केंद्र शासनाने एक अध्यादेश पारित केला आणि दिल्लीतल्या सेवाविषयक सर्व अधिकार, त्याबाबतचे सर्व वैधानिक आणि कार्यकारी अधिकार हे नायब राज्यपालाला म्हणजेच केंद्र शासनाला असतील, कारण या नायब राज्यपालाची, दिल्लीच्या नायब राज्यपालाची नेमणूक ही केंद्र शासन करत असल्यामुळे त्यांना असतील अशा स्वरूपाचा हा अध्यादेश काढला। या अध्यादेशाचा केवळ आप पक्षाचं सरकार केवळ त्यांनाच धक्का बसला असं नाही, तर कायद्याचे अभ्यासक, या क्षेत्रातले जाणकार या सर्वांनाच हे सारं अनपेक्षित होतं। वास्तविक आम आदमी पार्टी आणि केंद्रात असलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार यांच्यात सुरू असलेली संदोपसुंदी ही काही नवी नाही आहे, पण संविधान पीठाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने एखादा निर्णय द्यावा आणि तो निर्णयाची शाई वाळते न वाळते तोच केंद्र शासनाने त्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन एक अध्यादेश पारित करावा आणि सर्व सेवाविषयक अधिकार, दिल्ली सरकारमधल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे सर्व सेवाविषयक अधिकार हे पुन्हा नायब राज्यपालाच्या अधिकारात द्यावे, हा खरोखरच एक धक्कादायक प्रकार होता। नपेक्षा एक प्रकारे ती कोर्टाची अवमाननाच होती। हा सारा विषय जर आपण समजून घ्यायचा असेल तर संविधानातली आपली जी राज्य व्यवस्थेची जी एक रचना आहे ती थोडीशी आपल्याला अभ्यासावी लागेल। आपल्या संविधानात तीन प्रकारची राज्यव्यवस्था अंतर्भूत आहे। एक म्हणजे पूर्णांशाने, ज्यांना राज्य सरकारचा पूर्णांशाने दर्जा असलेली राज्य, जसं आपलं महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आणि त्याच वेळेला काही केंद्रशासित प्रदेश आहेत। आता या केंद्रशासित प्रदेशाचे देखील दोन भाग पडतात। काही केंद्रशासित प्रदेश असे असतात जसे लक्षद्वीप आहे, चंदीगड आहे, की ज्यांना स्वतःचं विधिमंडळ किंवा स्वतःची असेंब्ली नाही आहे। पण असेही काही केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांना संविधानाने त्यांच्या त्या प्रदेशासाठी विधिमंडळाची किंवा असेंब्लीची तरतूद केलेली आहे आणि त्यापैकीच म्हणजे एक आपल्याला दिल्लीचं उदाहरण देता येईल आणि दुसरं म्हणजे पुडुचेरीचं, ज्याला आपण पूर्वी पांडेचेरी म्हणत होतो। या राज्यांना स्वतःचं एक विधानमंडळ आहे आणि या विधानमंडळातल्या त्यामुळे त्यांना केंद्राच्या संविधानाच्या 7व्या सूचीतल्या जी राज्याची सूची आहे, ज्या विषयावर राज्याला अधिकार करण्याचे अधिकार आहेत, त्यावर त्यांना राज्यकारभार करण्याचा, त्यावर त्यांना कायदे करण्याचा अधिकार या राज्यांना, उदाहरणार्थ पांडेचेरी आणि दिल्लीला आहे।
अर्थात असं जरी असलं तरी दिल्लीच्या बाबतीत काही एक वेगळी व्यवस्था आहे. घटनेच्या कलम 239 प्रमाणे दिल्लीला भूमी म्हणजे लँड, लॉ अँड ऑर्डर आणि पोलीस हे 3 विषय सोडता अन्य विषयावर अदरवाईज या विषयांचा अंतर्भाव हा राज्यसूचित असल्यामुळे अन्य राज्यांना या विषयावर कायदे करण्याचे अधिकार आहेत. पण दिल्लीला या 3 विषयावर कोणतेही कायदे करण्याचे अधिकारी नाहीत आणि कोणतेही कार्यकारी अधिकार नाहीत. हे 3 विषय वगळता अन्य विषयांच्यावर कायदे करण्याचे कार्यकारी अधिकारी आहेत. वास्तविक पाहता 2018 देखील हाच विषय दिल्लीचे अधिकार काय, दिल्लीच्या विधानमंडळाचे किंवा दिल्ली सरकारचे अधिकार काय, हा विषय केंद्र शासनातल्या आणि दिल्ली सरकारच्या वादामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर गेला होता. आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल देऊन हे स्पष्ट केलेलं होतं की पोलीस, लॉ अँड ऑर्डर आणि लँड म्हणजे भूमी हे 3 विषय सोडता अन्य बाबतीत दिल्ली सरकारला कायदे करण्याचे अधिकार आहेत. असं जरी असलं तरी सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केलं होतं की पार्लमेंटला ओव्हररायडिंग पॉवर्स आहेत, सर्वव्यापी अधिकार आहेत. त्यामुळे ते या विषयांच्यावरी ज्या विषयावर दिल्ली सरकारला अधिकार कायदे करण्याचे किंवा कार्यकारी अधिकार वापरण्याचे अधिकार आहेत त्या विषयावरही संसद कायदा पारित करू शकतो, आपले कार्यकारी अधिकार करू शकतो. अशा प्रकारची ही एक कायदेशीर व्यवस्था दिल्लीच्या बाबतीत होती. आता हे सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलेलं आहे की दिल्ली ही या देशाची राजधानी आहे. काही राष्ट्रीय हिताचे विषय आहेत, काही राष्ट्रीय सुरक्षेचे विषय याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. त्यामुळे दिल्लीलाही अशा प्रकारची एक वेगळी व्यवस्था, एक वेगळी संविधानिक रचना आपल्या संविधानात दिलेली आहे. पण असं असताना देखील पुन्हा 2015 साली सर्वोच्च न्यायालयानं केंद्र शासनाने एक अध्यादेश पारित केला आणि पुन्हा सगळे विषय हे नायब राज्यपालाला दिले. पुन्हा दिल्ली सरकारने, आपच्या दिल्ली सरकारने हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिलं आणि त्याच प्रकरणाचा निकाल हा केंद्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने परवा 12 मेला दिलेला होता. असं जरी असलं तरी त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने हे पुन्हा स्पष्ट केलं होतं की सेवाविषयक कायदे करण्याचे कार्यकारी अधिकार किंवा लेजिस्लेटिव्ह अधिकार हे दिल्ली सरकारला आहेत आणि जर केंद्राने जर त्या बाबतीत वेगळा कायदा केला नसेल तर त्याबाबत दिल्ली सरकारचा जो काही कायदा असेल तो वैध मानला जाण्यात येईल. अशा प्रकारे दिल्ली सरकारचं महत्त्व म्हणजे दिल्ली सरकारचा अधिकार मान्य करणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार होता. पण केंद्र शासनाने अगदी तातडीने म्हणजे 12 मेला तो निकाल लागला, 18 मेला सर्वोच्च न्यायालय त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बंद झालं आणि 19 मेला अगदी एक अध्यादेश पारित केला आणि हे जे अधिकार जे सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारचे मान्य केले होते ते सारे अधिकार काढून घेतले आणि पुन्हा ते नायब राज्यपालाला दिले. वास्तविक पाहता अशा प्रकारे अध्यादेश काढण्याचे अधिकार हे केंद्र शासनाला आहेत. पण याचे जे परिणाम आहेत ते मात्र अत्यंत भयानक आहेत. या अध्यादेशाने एक व्यवस्था केलेली आहे आणि ती व्यवस्था म्हणजे दिल्ली सरकारमधील सेवाविषयक निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय राजधानी सनदी सेवा प्राधिकरण, नॅशनल टेरिटरी ऑफ दिल्ली सर्व्हिस अथॉरिटी अशा प्रकारच्या एका यंत्रणेची तरतूद या अध्यादेशाने केलेली आहे. या प्राधिकरणाची रचना अशी आहे की दिल्लीचे जे कोणी मुख्यमंत्री असतील ते त्याचे अध्यक्ष असतील, दिल्लीचे मुख्य सचिव हे त्याचे सदस्य असतील आणि केंद्र सरकारच्या गृह खात्याचे सचिव हे त्याचे सदस्य सचिव असतील. मूळ समस्येला जी सुरुवात झालेली आहे ती इथून झालेली आहे. इतकंच नाही तर त्या अध्यादेशात अशी तरतूद आहे की जर या प्राधिकरणातले निर्णय हे मेजॉरिटीने म्हणजे बहुमताने ठरतील. आता साहजिकच दिल्लीचा जो मुख्य सचिव असेल किंवा केंद्र शासनाच्या गृह खात्याचा जो सचिव असेल तो केंद्र शासनाचाच प्रतिनिधी आहे.
म्हणजे एका राज्याच्या प्राधिकरणात, ज्या प्राधिकरणाचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री आहे, त्याचा निर्णय रद्दबातल करण्याचे, त्याला निगेट करण्याचे अधिकार हे का 2 संधी अधिकाऱ्यांना असणार आहेत. आता या प्राधिकरणाला दिल्ली सरकारमधील कर्मचारी आणि अधिकारी यांचं पोस्टिंग, त्यांचे ट्रान्सफर्स, त्यांच्याविरुद्ध काही शिस्तभंगाविषयी कारवाई करायची असतील, हे सर्व अधिकार या प्राधिकरणाला दिलेले आहेत. पण केवळ हे इथंच थांबत नाही. असं झाल्यानंतर देखील जरी इथे निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि त्या 2 सदस्यांनी सहमतीने घेतला, तरी तो निर्णय परत मान्य करायचा की नाही हे परत आणि नायब राज्यपालच्या म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नरच्या मर्जीवर हे अवलंबून ठेवलेलं आहे. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 नोकरशहा लोकांनी निवडून दिलेल्या, 1,40,00,000 लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याचा निर्णय रद्दबातल करू शकतात. आणि इतकंच नव्हे, त्यांनी जरी सहमतीने निर्णय घेतला तरी तो निर्णय मग एक नायब राज्यपाल म्हणजे तो देखील एक वरिष्ठ नोकरशहाच असतो, तो देखील रद्द करू शकतो. हे सारं लोकशाहीची जी मूलभूत संकल्पना आहे, संघराज्याची जी एक मूलभूत संकल्पना आहे, त्याच्या विरुद्धच जाणारा आहे. आपल्याकडे आपण वेस्टमिनिस्टर मॉडेल अवलंबिलेलं आहे. म्हणजे त्या खात्याचे अधिकारी हे त्या मंत्र्याला जबाबदार असतात. मंत्रिमंडळाची एक सामूहिक जबाबदारी असते, ते विधिमंडळाला जबाबदार असतात आणि विधिमंडळ हे अंतिमतः जनतेला, मतदाराला, नागरिकाला त्याचं उत्तरदायित्व असतं, त्याची जबाबदारी असते. या साऱ्या निर्णयांनी मंत्र्याच्या नियंत्रणाखालून त्या सर्व कर्मचाऱ्या आणि अधिकाऱ्यांना काढून टाकलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी त्या मंत्र्याच्यावर, पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं, त्यांना सेवाविषयक त्यांच्याबाबत काही निर्णय घेण्याचे अधिकार हे मात्र त्या मंत्र्याला असणार नाहीत. शासकीय कर्मचाऱ्यांचं जी संस्कृती आहे आपल्या देशातली, जर एखाद्या वरिष्ठाला जर ते अधिकार नसतील तर त्याच्या आदेशाची ते कितपत अंमलबजावणी करतील हा प्रश्नचिन्ह आहे. आपल्याला सर्वांनाच IAS केडरचे अधिकारी सामान्य जनतेच्या प्रश्नाबाबत किती संवेदनशीलता दाखवतात हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. मग अशा वेळेला मुख्यमंत्र्याचा निर्णय जिथे रद्दबातल करण्याचा किंवा डावलण्याचा अधिकार जिथं एखाद्या IAS अधिकाऱ्याला मिळतो, त्यावेळेला मूळच्या मगरूर आणि मस्तवाल प्रवृत्तीचे IAS अधिकारी कोणता प्रकार करतील याची कल्पनाच केलेली बरी नाही. आपल्या देशाने एक संघराज्यात्मक अशी पद्धती स्वीकारलेली आहे आणि संघराज्याची जी पद्धती असते ती म्युच्युअल ट्रस्ट आणि बिलीफ म्हणजे परस्परावरचा विश्वास या मूलभूत संकल्पनेवर ही संघराज्याची व्यवस्था असते. अशा पद्धतीने जर आपण प्रत्येक राज्यातून आणि केंद्रातून असे जे विसंवादाचे सूर निघू लागले, असे संघर्षाचे प्रकरण निघू लागले, तर ते देशाच्या एकात्मतेला अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच हा केंद्र शासनाचा हा जो अध्यादेश आहे, अत्यंत ही दुर्दैवी घटना आहे की ज्यावेळेला आपला देश स्वातंत्र्याचे 75वी किंवा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, जगातली मोठी लोकशाही म्हणून आपण आपल्या गौरव करून घेत आहोत, आणि याच वर्षी केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार, ज्यामध्ये संविधानाचा मूलभूत ढाचा काय आहे हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आणि त्याच्यामध्ये संघराज्य पद्धती हे देखील एक आपल्या संविधानाचं मूळ स्वरूप आहे, हे घटनापीठाने अधोरेखित केलेलं असताना आज त्यालाच या अध्यादेशानं सुरुंग लागण्याचं काम होतं आहे. याची आपण साऱ्या सजग नागरिकांनी, कारण लोकशाहीमध्ये किंवा कोणत्याही प्रजासत्ताक लोकशाहीमध्ये सर्वात अवघड काम काय असतं तर एक सजग नागरिक म्हणून असणं. दिल्लीमध्ये हा निघालेला अध्यादेश हा आपल्या साऱ्या नागरिकांना, सजग नागरिकांना चिंतातूर करणारा निर्णय आहे असंच म्हणावं लागेल.